नमस्कार, मी श्रद्धा परांजपे या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत करते। आताच्या घडीच्या मोठ्या बातमीने आपण सुरुवात करतो या बातमीपत्राची। संभाजीनगरात तिकीट नाकारल्यानं नाराज भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते। आक्रमक कार्यकर्त्यांनी भागवत कराड आणि अतुल सावेंची गाडी अडवली होती। त्यांच्या गाडीला काळं फासलं तर यावेळी भागवत कराड आणि अतुल सावेंविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांचे फोटो फाडलेत तर यावेळी एका इच्छुक उमेदवारानं अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्नही केला। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा पोलिसांनी बोललं जातं। ची गाडी काढून देण्यासाठी प्रयत्न करतायत। जे नाराज आहेत, जे गोंधळ घालत होते ते अजून साहेब मी 25 वर्ष काम केलं प्रचंड या टकल्याला पाय बसा या टकल्याला हलवा इथून त्याला बोलवा इथे त्या टकल्याला इथे बोलवा त्या टकल्याला इथे बोलवा फक्त जातीसाठी साहेब एक जणाचा जातीचा आहे आणि एक जणाचा पी आहे बरोबर आहे। यांना एक मिनिट यांना कार्यकर्ते नको पाहिजे का? भारतीय जनता पार्टी ही जनतेची पार्टी आहे साहेब, ही जनतेची पार्टी आहे। यांनी जनता सोडून दिली आणि यांनी प्रायव्हेट लिमिटेड करून टाकलं मालक यांच्याकडे। एक मिनिट मला हेच म्हणायचंय, हे जर का यांचा दम आहे ना तर तुम्ही काय करा, आताच्या आता जिल्हा अध्यक्षाला विनंती आहे। यांनी मला मेसेज केला, यांनी मला अंधारात ठेवलं, माझ्याकडे प्रूफ आहे। यांनी सर्वे केला, सर्वे आणा। जर मी दिसलो नाही ना तिथं तो नालायक आहे। पाले कोण आहे कोण ओळखतंय त्याला? कोण ओळखतंय त्याला? कोणी ओळखू राहिलं नाही। याने 12 वर्ष पाटील सोबत राहिला, पाटीलचा खाल्ला, त्याला कधी चांगला दिवस येणार नाही। भागवत कराड तुझी आज प्रेत यात्रा आहे। भागवत कराड तुझी प्रेत यात्रा आहे। भागवत कराडचा आज मृत्यू झाला। भागवत कराडनं आमच्या सोबत धोका केला आणि 4 वाजेपर्यंत तुमचंच फायनल आहे, तुमचाच फॉर्म येतोय। माझ्या नवऱ्याला कुठं हालचाली करू दिली। प्रशांत मी तुझ्यासाठी युती तोडतोय, प्रशांत मी तुझ्यासाठी युती तोडतोय, तुझं तिकीट फिक्स आहे। आम्हाला एवढा गोड बोलत होता तो आणि त्यानं त्याच्या जातीवाल्याला तिकीट दिलं। अशा माणसाला दिलं की त्याला आमच्या प्रभागात कोणीच ओळखत नाही, त्या पालेला त्याचं काहीच काम नाहीये। आणि माझा नवरा 15 वर्षापासून घर परिवार सोडून काम करतोय, घराघरात आहे, कोणाच्या सुखाला कोणाच्या दुखाला।